येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. बीओटी प्रकल्प ऐतिहासिक निर्णय 3.5 तासानंतर प्रस्ताव एकमताने मंजूर. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. सोलापूर शहरातील बीओटी प्रकल्पासंदर्भातचा विषय आज सोलापूर महापालिकेच्या सभागृहात चर्चेला येणार असल्यामुळे इंद्रभवन परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. सभा सुरू झाल्यानंतर KPMG या कंपनीच्या वतीने सभागृहात LED प्रोजेक्टवर बीओटी प्रकल्पांची माहिती देण्यात आली. सभेत एकूण 9 प्रस्ताव पाठवण्यात आले. यातील 7 रस्ता बस डेपो आणि नव्या पेठेतील बैलगोटा शॉपिंग सेंटरची जागा बीओटीवर प्रायोगिक तत्वावर विकसित करण्यासंदर्भातचा प्रस्ताव सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी सभागृहात मांडला. सर्वे नंबर 7107/01 7 रस्ता बस डेपोची खुली जागा, गोल्डफिश पेठ सिटी सर्वे नंबर 8553 बैलगोटा मेजर शॉपिंग सेंटर या 2 जागा प्रायोगिक तत्वावर महाराष्ट्र शासन निर्णय 2025/52/20 दिनांक 22/7/2026 नुसार मुद्रीकरण करण्यास मान्यता देण्यात येत आहे. प्रकरणी झालेल्या कामाचे प्रगतीची वेळोवेळी 6 महिन्याच्या अंतराने सर्वसाधारण सभेपुढे सादर करण्यात यावी. यावर काँग्रेसच्या माध्यमातून उपसूचना देखील मांडण्यात आली. बीओटीच्या विषयावर सभागृहात रोहिणी तळवळकर, रंजिता चाकोते, मनीष केत, गणेश वानकर, अमोल शिंदे, चेतन नरोटे, संगीता जाधव, अनंत जाधव, नरेंद्र काळे आदी विविध नगरसेवकांनी भाष्य केले. बहुतांश नगरसेवकांनी बीओटीचे समर्थन केले आणि गैरसमज दूर झाल्यामुळे रात्री 7:30 वाजता बीओटीचा हा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. सोलापूर महापालिकेची 7 रस्ता येथील जागा बीओटी विकसित केल्याचे 66 कोटी रुपये येतील असे नियोजन. सभागृहात नेते नरेंद्र काळे यांनी मांडले मत. सोलापूर शहरात डीमार्ट समोर जुना कारंबा नाका या ठिकाणी डांबरीकरण सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर झाले ट्रॅफिक जाम. सोलापूर शहरात काही भागात मंगळवारी सायंकाळी झाला रिमझिम पाऊस. आरक्षणाच्या जागेवर बीओटी प्रकल्प करू नका, काँग्रेसचे नगरसेवक चेतन नरोटे यांनी केली सभागृहात मागणी. केगाव येथील सोलापूर महापालिकेच्या जागेवर उभारणार 85 कोटी रुपयांचा सोलर पार्क, महापालिकेकडून सभागृहात माहिती. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, EV चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. सोलापूर शहरातील जांबूमनी मोची सेवा मंडळास जागा देण्यास मंजुरी. शहर सोलापूर उत्तर सदर बाजार येथील शैक्षणिक कारणासाठी आरक्षित असलेली 3910 चौरस मीटर जागा सेवा मंडळाच्या शैक्षणिक उपक्रमास देण्यात येणार, महसूल विभागाचा निर्णय. श्री क्षेत्र पंढरपूर येथील विशेष पुनर्वसन धोरणाला मंत्रिमंडळात मंजुरी. या निर्णयामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आणि वाणिज्य संकुलाच्या विकास आराखड्यातील 3993 कोटी 90 लाख रुपयांच्या कामांना गती मिळणार. रायगडचे पालकमंत्री म्हणून भरत गोगावले यांची निवड झाल्याबद्दल सोलापुरातील एकनाथ शिंदे युवा सेनेच्या वतीने 4 पुतळा येथे पेढे वाटून आणि फटाके फोडून करण्यात आला जल्लोष. मित्रपक्षांना संपवण्यासाठीच भाजपची धडपड. SIRच्या कामात भाजप कार्यकर्त्यांचा हस्तक्षेप, रोहित पवारांचा भाजपवर निशाणा. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला आज मुंबई उच्च न्यायालयात जामीन मंजूर. जामीन मंजूर करताना अंदुरेच्या जन्मठेपेच्या शिक्षेलाही न्यायालयानं दिली स्थगिती. 100% ऑर्गॅनिक उच्च दर्जाचे प्रोडक्ट्स व हायजीन असलेले सोलापुरातील एकमेव सलोन स्टाईल मंत्रा, जिथे क्लायंट्सना सर्व प्रकारच्या हेअर ट्रीटमेंट, कलर, हायलाइट्स, PPD, फ्री कलर, सर्व ॲडव्हान्स स्किन ट्रीटमेंट्स, हेअर एक्सटेन्शन, लॅश एक्सटेन्शन आणि बऱ्याच इतर ॲडव्हान्स सर्व्हिसेस दिल्या जातात.
ब्राइड ग्रूम मेकअप अँड ऑल पॅकेज. स्टाईल मंत्रा युनिसेक्स सलोन, अग्रवाल पॅलेस, ऑपोजिट पतंजली मॉल, जुळे सोलापूर, सोलापूर. मोबाईल 6399988222. नीट यूजी पेपर फुटी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि संबंधित यंत्रणांना परीक्षा प्रक्रियेतील सुधारणांवर कठोरपणे लक्ष ठेवण्याचे दिले निर्देश. राज्यात धर्मस्वतंत्र कायद्याची अंमलबजावणी 28 ऑगस्टपासून होणार. बेकायदेशीर धर्मांतराला आळा घालण्यासाठी नवा कायदा. पुणे शहरात 14 दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश. 18 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून 31 ऑगस्ट 2026 पर्यंत बंदीचे आदेश. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आयुक्तांकडून आदेश जारी. राज्यातील आदिवासी आणि शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी. राज्य सरकारचा मोठा निर्णय. सर्पदंशाचा अधिसूचित आजारात समावेश. सिंधुदुर्गातील विजयदुर्ग किल्ल्यावर हेलियम दिवस उत्साहात साजरा. 18 ऑगस्ट 1868 रोजी सूर्यकिरणांच्या निरीक्षणादरम्यान या किल्ल्यावर हेलियम वायूचा शोध लागला. त्यामुळे या दिवसाचे औचित्य साधून नागरिकांकडून हेलियम दिवस साजरा. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली, सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. मुंबईत 3797 मलेरियाचे रुग्ण. मलेरियाच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ. गेल्या वर्षीपेक्षा 33% वाढ. महापालिकेकडून नोंद. पुण्यातील UCI रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप 2032च्या आयोजनाला पाठबळ. पुणे ग्रँड टूर 2006 स्पर्धेनंतर आता 2032चे यजमानपद पुण्याकडे येणार. पुणे जिल्हा प्रशासन, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे ग्रँड टूर 2026च्या यशस्वी आयोजनामुळे मिळणार संधी. आमदारांचा PA, वाहन चालकांच्या मानधनात 10,000ची वाढ. PAला आता 40,000 तर वाहन चालकांना 30,000 रुपये मानधन. 1 ऑगस्टपासून निर्णय लागू. अयोध्या राममंदिर दानचोरी प्रकरणी मोठी अपडेट. चंपतराय, अनिल मिश्रा यांना क्लीन चिट, तर 8 जणांना दोषी ठरवण्यात आले असून त्यांच्या विरोधात FIR दाखल करण्यात आला आहे. यामुळे राय आणि मिश्रा यांच्यावरील आरोपाचे खंडन.